नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहत आहे A9 एक्सप्रेस. मित्रांनो, 2014 हे साल हे या देशासाठी, भारतासाठी किती उज्ज्वल भविष्य निर्माण करणारं सादर झालं. आणि 2014 पासून ज्या प्रकारे देशाची प्रगती मग सर्वच क्षेत्रात असेल, मग अगदी कृषी क्षेत्रात असेल, औद्योगिक क्षेत्रात असेल, किंवा खेळाडूंच्या खेळ क्षेत्रात असेल, किंवा इंडस्ट्रीज क्षेत्रात असेल, किंवा सार्वजनिक क्षेत्रात मग लोकांचे रोजगार असतील, किंवा ग्रामीण भागामध्ये ज्या काही प्राथमिक सुविधा ज्या 2014च्या अगोदर जवळजवळ बऱ्याच ठिकाणी नव्हत्या. मग 2014च्या अगोदर देशात 18,500 गावांना वीज सुद्धा पोहोचलेली नव्हती. लोकांना म्हणजे महिलांना अक्षरशः सायंकाळी अंधार आणि सकाळी प्रकाश पडायच्या अगोदर लोकांना शौचासाठी जायची वेळ यायची. बाथरूम्स नव्हते, शौचालय नव्हते. ग्रामीण भागामध्ये अनेक लोकांना गॅस काय असतो हे सुद्धा माहीत नव्हतं. 2014 पर्यंत अक्षरशः आमदार खासदारांच्याकडे जाऊन पत्र मागावं लागायचं, तेव्हा कुठंतरी गॅस मिळायचा. पंतप्रधान आवास योजना आमदार खासदारांच्या सहीशिवाय मिळत नव्हती. ती पण काहीतरी 30-32 हजार रुपये मिळायचे. 30-32 हजार रुपयामध्ये तर काही घर होत नाही. या सगळ्या गोष्टी जेव्हा एका पंतप्रधान जेव्हा आवाहन करतात की जर आता ही सबसिडी गॅस धारकांना मिळते आणि ज्या लोकांना सबसिडी नकोयत अशा लोकांनी देशाच्या विकासासाठी आणि गोरगरिबांना मदत व्हावी यासाठी जर स्वतःहून मिळणारी जी सरकारची सबसिडी आहे ती जर सोडत असेल तर सोडा. कोट्यावधी लोक पंतप्रधानांच्या एका आव्हानावर या सबसिडी सोडतात. पंतप्रधान परत एकदा आवाहन करतात की या देशातला दहशतवाद आणि काळा पैसा याच्यावर रोख लावण्यासाठी मी 2000 आणि 500ची नोट बंद करतोय. लोकांनी ऐकलं. पंतप्रधान परत एकदा आवाहन करतात की मी विनंती करतो लोकांना की आपण सर्वांनी GSTचे जे काही साठी व्यापाऱ्यांनी अकाउंट खोलावे, व्यापाऱ्यांनी GST भरावा, इन्कम टॅक्स भरावा, त्यातून देशाचं उत्पन्न वाढेल, गोरगरिबांना योजना खाली तळागाळापर्यंत देता येतील. लोकांनी ते पण ऐकलं. आपण करोना काळामध्ये बघितलं असेल की नरेंद्र मोदींनी सुरुवातीला 1 दिवसाचा कर्फ्यू, जनता कर्फ्यू लावला होता. त्याला 100% प्रतिसाद. पण नरेंद्र मोदींचे विरोधक जरी असतील अशा लोकांनी सुद्धा मोदींचं ऐकलं होतं. त्यानंतर त्यांनी सलग 3 महिने सुद्धा करोना काळामध्ये सगळ्या लोकांकडून सर्वच गोष्टी करून घेतल्या. लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांना वॅक्सिन मोफत मिळाली. लोकांनी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळं करोना काळात सुद्धा आपण लोकांचं आरोग्य वाचवण्यामध्ये यशस्वी झालो. आणि अर्थव्यवस्था सुद्धा आपली
कमी जास्त अधिक प्रमाणामध्ये खालवली नाही, ती परत उंचावर जाताना आपल्याला दिसते. आज ती प्रगतीपथावर आहे. या सगळ्या गोष्टी जेव्हा लोकांच्या लक्षात येतात, मग मध्यंतरी असं वाटलं की देशाचं काय होईल, पण अशी काही गोष्ट होत नाही. नरेंद्र मोदींनी कधी पाकिस्तानचं कधी नाव घेतलं नाही, पण आज न बोलताही पाकिस्तानची कशी वाट लागली हे पाकिस्तानचे माध्यमं, पाकिस्तानमधील यूट्यूबर हे सगळे आपल्याला दाखवत असतात की आज पाकिस्तानमध्ये एक वेळचं जेवण सुद्धा लवकर मिळत नाही अशी परिस्थिती तयार झाली. पाकिस्तानला कोणता देश कर्ज सुद्धा देत नाही. पाकिस्तानमध्ये कोणी आज इन्व्हेस्ट सुद्धा करायला जात नाही. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव, पाकिस्तानमध्ये अक्षरशः अंड्याचे भाव, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर पाकिस्तान आज एक भिकारी स्टेट तयार झालेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. आता आपण जे मालदीवचं जे काही वादग्रस्त सगळं प्रकार आपण बघितलं असेल, पण त्या मालेच्या महानगरपालिकेमध्ये म्हणजे ज्या अध्यक्षांनी, राष्ट्रपतींनी तिथं, जे महापौर होते सुरुवातीला, त्यांनी तिथं राजीनामा देऊन मग ते राष्ट्राध्यक्ष झालेत. ती जागा त्यांची खाली झाली, निवडणूक झाली. केवळ भारताच्या विरुद्ध या सगळ्या लोकांनी वादग्रस्त विधान केले, भारत विरोधी भूमिका घेतली. मालदीवच्या मालेमध्ये, जी मालदीवची राजधानी माले, इथली महानगरपालिकेची निवडणूक त्या राष्ट्रपतींना हारावी लागली. केवळ मोदीच्या समर्थनार्थ लोकांनी त्या राष्ट्रपतींच्या पार्टीला तिथं हरवलं. या गोष्टी आपल्याला का सांगायच्या आहेत की तुम्ही मोदींचा विरोध करू शकतात, वाटेल ते बोलू शकतात, काही लोक मोदींना शिव्या पण देतात, पण तुम्ही मोदींना इग्नोर करू शकत नाही. आता जेव्हा नाशिकमध्ये नरेंद्र मोदी युवा राष्ट्रीय कार्यक्रमाला आले, त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी बोलल्या, युवकांना मार्गदर्शन केलं की युवक जे काही कधी कधी कॉलेजांमध्ये, विद्यापीठांमध्ये किंवा इकडं तिकडं सार्वजनिक जीवनामध्ये हिंडताना फिरताना जे काही मुलं आईवडिलांच्या नावाने एकमेकांना कधी काही वाईट शब्द बोलतात, शिव्या देतात, ही शिव्या देण्याची प्रचलित पद्धत बंद झाली पाहिजे. आईवडिलांचं योगदान मुलाबाळांसाठी अतिशय मोठं असतं आणि मुळात ह्या सगळ्याच गोष्टी बंद झाल्या पाहिजे. मग त्यामध्ये त्यांनी ड्रग्स झालं, या ड्रग्सपासून तरुणांनी दूर राहिलं पाहिजे. या अशा गोष्टी, बऱ्याच गोष्टी मोदींनी चांगल्या सांगितल्या आणि मग ते देशातला परिवारवाद, महाराष्ट्रातला परिवारवाद याच्यावर बोलले. या परिवारवादाने कसं देशाचं वाटोळं केलंय आणि परिवारवाद हा संपल्याशिवाय देशाची प्रगती होणार नाही. मग ती देशात असो, महाराष्ट्रात असो, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे अशी मोदींचं आव्हान सुद्धा आपण ऐकलं. मग त्यावर आपल्याकडं असलेले जे काही परिवारवादी पार्ट्या, मग शरद पवार असतील, मग उद्धव ठाकरे असतील, मग हे डाफारले, यांच्यात अगदी भूत संचार झालं. आणि मग शरद पवारांनी मोदींना काय काय बोलायला सुरुवात केली. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर काय बिघडलं, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर झाला तर काय बिघडलं, शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी राहिला तर त्याला काय बिघडलं, आणि मग राजकारण्याचा मुलगा मुली काय कोणी असेल ते राजकारणी झाले तर काय बिघडलं. लोक जर त्यांना 4-4, 10-10 लाख लोक मत देत असतील आणि त्यांना निवडून देत असतील आणि ते
लोकांचा विकास करीत असेल तर काय बिघडलं, तुमचा काय तोटा जातो? ही सगळी गोष्ट जरी खरी असली, आपल्यालाही मान्य की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला तर चालेल, अजून राजकारण्याचा मुलगा राजकारणी झाला तरी चालेल, पण ही परिस्थिती काय येते? जेव्हा ह्या लोकांकडे सत्ता असते, पैसा कमवतात, सत्तेने ही बेधुंद झालेली लोक गोरगरिबांवर अशी परिस्थिती आणतात की यांच्या समोर आपण लढूच शकत नाही. आणि ह्या पैसा आणि सत्ता उपभोगल्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी सहज सोप्या असतात. निवडणूक लढणं हे त्यांच्या दृष्टीने बाथरूममध्ये आंघोळ केल्यासारखं आहे रोज. त्यामुळं गोरगरीब आमदारकीची निवडणूक झालं किंवा खासदारकीचं निवडणूक झालं, हे लढवण्याची दूरपर्यंत विचार सुद्धा करत नाही. मग हे यांचे जे काही मुलं बाळं हे फॉरेनला शिकून येतात, हे आपल्यावर लादतात. कारण आपली तर क्षमता नसते विधानसभेचं निवडणूक लढवण्याची, लोकसभेची निवडणूक लढवण्याची आपली क्षमता नसते, आपल्याकडं तेवढं संसाधन नसतं. आणि मग आपल्याला म्हणजे तोंड दाबून बुक्याचा मार म्हणून यांना कोणाला तरी मत द्यायचं म्हणून द्यावं लागतं. यापेक्षा पर्याय उरत नाही. मग यांचे मुलं निवडून येतातच, अशी परिस्थिती निर्माण होते. आणि उद्धव ठाकरेंचं कसं आहे, ते तर आता काय बोलतात, रोज बालिश बोलतात, रोज शिव्या घालतात. इतकं त्यांचं फ्रस्ट्रेशन आहे की त्यांना आता कुठल्या गोष्टीचं भान राहिलेलं नाही. फक्त शिव्या, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझं निशाण चोरलं, काय काय चोरलं, गद्दार निंदे, याला गाडला त्याला गाडला, कोथळा काढला, बस याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही. कुठून शब्दावली आणली, फक्त शिव्या द्यायच्या. अहो, राज्याचे मुख्यमंत्री राहिलेला उद्धव ठाकरे हे यांनी कसं बोलायला पाहिजे? राजकारणामध्ये सगळ्या गोष्टी असतात. कुणी राजकारणामध्ये तांब्याचं डोकं लावून आलेलं नाही. तुम्ही काल मुख्यमंत्री होते, उद्या कोण आहे, अजून परवा कोण होईल याचं सांगता येत नाही. जनता जनार्दन ठरवेल. आपली भाषा आपण चांगली वापरावी. गाडण्याची, पाडण्याची आणि तुडवण्याची भाषा आपण जेव्हा वापरतात तेव्हा पब्लिकमध्ये त्याचा इम्पॅक्ट वाईट होतो, परिणाम वाईट होतो. आपल्याला जरी ते समोरच्या लोकांना जरी तुम्हाला खुश करायचं असेल, तुमचे जे भाट कार्यकर्ते, दलाल कार्यकर्ते तुमच्या समोर बसलेले असतात, त्यांना तुम्ही जेव्हा खुश करतात तितकं ठीक आहे, पण राज्यामध्ये त्याचा परिणाम अतिशय वाईट होतो. मग तुम्ही काय बोलले परिवारवादाबद्दल? तुम्हाला नरेंद्र मोदींना अपमानित करण्यासाठी तुम्ही नरेंद्र मोदींचा परिवार काढला. ज्यांना परिवार नाही, ज्यांना घराणंच नाही, त्यांनी घराणेशाहीवर, परिवारवादावर बोलू नये. तुम्हाला काय माहिती घराणे? तुम्हाला घरच नाही, घराणंच नाही. अहो, नरेंद्र मोदींनी परिवारवादापासून दूर राहण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते केले. नरेंद्र मोदींचं जरी परिवार नसला तरी नरेंद्र मोदींचा एक परिवार आहे, संघ परिवार. हा भारत देश हाच त्यांचा 140 कोटीचा मोठा परिवार आहे. त्यांना कोणाला काही कमवून ठेवायचं नाही. नरेंद्र मोदींचं नाव चालवण्यासाठी त्यांनी काही कोणाला जन्म दिला, न त्यांनी कोणी दत्तक घेतला, न त्यांना कोणी उत्तराधिकारी त्यांनी नेमला. हा सगळा खाटाटोप तुमच्यासारख्या लोकांनी करायचा, शरद पवारांनी करायचा, उद्धव ठाकरेंनी करायचा. तुम्हाला तुमच्या मुलीची चिंता, उद्धव ठाकरेंना आदित्यची चिंता, मुलायम सिंगांना अखिलेशची चिंता होती,
आता मायावतींनी त्यांचा उत्तराधिकारी नेमून टाकला. त्यांचा भासा कोण? आनंद. मग त्यांचा कुणीतरी आहे आकाश आनंद म्हणून. आणि ममता बॅनर्जींनी पण त्यांचा भावाचा मुलगा आहे अभिषेक बॅनर्जी म्हणून. हे सगळे पार्ट्या पक्ष यांचे मुलं मुली यांचं जे कोणी नातेवाईक असतील ते यांचे उत्तराधिकारी. मग आपण फक्त सतरंज्या उचलायच्या, गोधड्या उचलायच्या यांच्या आणि मतदान करत राहायचं, दुसरं काही करायचं नाही. यांच्या मुलांनी आपल्यावर हत्ता गाजवायची, आपण यांच्याकडे भीक मागत राहायची, यांनी आपल्याला देतो रे करतो रे अशी भाषा वापरायची. नरेंद्र मोदींनी हीच गोष्ट बदलावण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी यातून जे स्पष्ट होते की गॅसची तुम्ही सबसिडी सोडू शकता का? म्हणजे लोक जे सरकारकडे मागत होते, मागणारे लोक नरेंद्र मोदींनी देणारे करून टाकले. लक्षात येते का आपल्या? जनता सरकारकडे नेहमी मागत असते, पण सबसिडी जेव्हा आपण सोडतो तर तेव्हा आपण सरकारला देणारे होतो. ही परिस्थिती नरेंद्र मोदींनी बदलली आणि यामुळेच हे जे काही परिवारवादी लोक हे फक्त स्वतःचं कुटुंब, स्वतःच्या मुलाबाळांसाठी ज्यांचा काही प्रपंच असतो, हे लोक मोदींना घाबरून असतात. आपलं कसं होईल, आपल्या मुलाबाळांचं कसं होईल, त्यामुळं नियमित हे शिव्या घालत असतात. पण लोक नरेंद्र मोदींना आजही देशामध्ये लोकांनी एक नंबरला ठेवलेले. त्यामुळं अशा कितीही शिव्या घालणाऱ्या लोकांनी कितीही वाईट अपमानित वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर लोक नेहमी नरेंद्र मोदींचा सन्मान करतात. इतकंच आपल्याला सांगायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.